इक्ष्वाकु वंश प्रभवो रामो नाम जनैः श्रुताः नियतात्मा महावीर्यो द्युतिमान धृतिमान वशी. महर्षी वाल्मिकी प्रभू श्रीरामांची जगाला ओळख करून देताना म्हणतात, ज्याचे मन स्वतःच्या पूर्ण नियंत्रणात आहे, म्हणजेच नियतात्मा, ज्यांच्यात अथांग ऊर्जा आणि पराक्रम आहे, महावीर्यो, जे सूर्यासारखे तेजस्वी आहेत, द्युतिमान, आणि ज्यांचा संयम हिमालयासारखा आढळ आहे, ते साक्षात प्रभू श्रीराम आहेत. मंडळी, भगवान विष्णूंनी जेव्हा श्रीराम म्हणून मानवी अवतार घेतला, तेव्हा त्यांचा उद्देश केवळ एक राक्षसाचा वध करणे हा नव्हता, तर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्यांनी या संपूर्ण मानव जातीला दाखवून दिले की आयुष्यातील सर्वोच्च शिखरे अत्यंत शांततेने आणि हास्याने कशी सर करायची. एक आदर्श योद्धा आणि एक सर्वश्रेष्ठ लीडर कसा असावा याचे ते चालते बोलते विद्यापीठ आहेत. म्हणूनच श्रीरामांचा जन्म म्हणजेच रामनवमी हा केवळ कॅलेंडरवरचा एक सण नाही, तर तो तुमच्या माझ्या आत दडलेल्या त्याच अथांग सामर्थ्याला, उत्साहाला आणि विजयाला जागृत करण्याचा एक महाउत्सव आहे. नमस्कार मंडळी, मी दिव्या वालवाडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला आयुष्यात कोणतंही मोठं ध्येय गाठायचं असेल, शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभं करायचं असेल किंवा मनात कायमस्वरूपी शांती निर्माण करायची असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका संजीवनीसारखा काम करेल. आज आपण वाल्मिकी रामायणातील असे काही अद्भुत आणि तेजस्वी श्लोक अनुभवणार आहोत, जे तुमच्या माझ्या आयुष्याला साक्षात श्रीरामांच्या बाणासारखी अचूक दिशा देतील. तर हे श्लोक म्हणजे साक्षात यशाचा आणि आनंदाचा ईश्वरी मंत्र आहेत. चला तर मग चेहऱ्यावर एक अत्यंत सुंदर असं हास्य आणि हृदयात प्रभू श्रीरामांचे अफाट असे तेज घेऊन आणणाऱ्या आणि यशाची खात्री देणाऱ्या प्रवासाला सुरुवात करूया. मंडळी, आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा समोरचे ध्येय खूप भव्य असते आणि रस्ता अत्यंत कठीण वाटतो. रामायणात जेव्हा प्रभू श्रीराम सीतामाईंच्या महाशोधात निघाले होते, तेव्हा एका क्षणी त्यांना या प्रचंड प्रवासाची आणि पुढील आव्हानांची व्याप्ती जाणवली. त्या एका शांत आणि विचारमग्न क्षणी लक्ष्मणाने श्रीरामांच्या आतली तीच अथांग ईश्वरी ऊर्जा पुन्हा जागृत करण्यासाठी वाल्मिकी रामायणाच्या किष्किंधा कांडात पहिल्या सर्गात एक अत्यंत तेजस्वी श्लोक सांगितला. उत्साहो बलवान आर्य ना उत्साहात परम बलम स उत्साहस्य लोकेषु न किंचिदपि दुर्लभम. लक्ष्मण अत्यंत ओजस्वी वाणीत म्हणतात, हे आर्य, या जगात उत्साहापेक्षा आणि सकारात्मक ऊर्जापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. ज्या माणसाच्या मनात स्वतःचे ध्येय पूर्ण करण्याचा उत्साह आणि जिद्द जिवंत आहे, त्याच्यासाठी या जगात कोणतीही गोष्ट दुर्लभ म्हणजे अशक्य नाही. मंडळी बघा, महर्षी वाल्मिकींनी यशाचे केवढे मोठे रहस्य इथं उलगडले आहे. हा श्लोक आपल्याला सांगतो की तुमच्या आतला उत्साह हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. आयुष्यात जेव्हा मोठी आव्हाने येतात, तेव्हा ती केवळ तुमच्यातील कौशल्यपणाला लावण्यासाठीच येतात. अशा वेळी स्वतःवरचा विश्वास आणि कामातला उत्साह दुप्पट वाढवा, कारण जोपर्यंत तुमच्या आत आशेचा आणि उत्साहाचा झरा वाहत आहे, तोपर्यंत जगातले कोणतेही सर्वोच्च शिखर तुम्ही अत्यंत सहज आणि दिमाखात सर करू शकता. तुमचा खळखळता उत्साह तुमच्या विजयाचा सर्वात मोठा शिल्पकार आहे. आजकाल आपल्याला सतत एक भीती सतावत असते. माझा पैसा गेला तर, माझी नोकरी गेली तर, माझ्या जवळची माणसं मला सोडून गेली तर. या लॉस अँझायटीवर प्रभू श्रीराम स्वतः भरताला अयोध्या कांडातील 105व्या सर्गात एक अत्यंत कटू पण सत्य असा श्लोक सांगतात. सर्वे क्षयांता निचयः पतनांतः समुच्छयः संयोगा विप्रयोगास्ता मरणांतम ही जीवितम. तर प्रभू श्रीराम म्हणतात, भरता, या जगात जे जे साठवले जाते म्हणजेच संपत्ती, ते एक दिवस नष्ट होतेच. जो जो वर जातो तो एक दिवस खाली येतोच. ज्यांचे मिलन होते, ज्यांचा संयोग होतो, त्यांचा वियोग ठरलेलाच आहे आणि या जीवनाचा शेवट मृत्यू आहेच. हे ऐकायला कठोर वाटेल, पण हेच अंतिम सत्य आहे. जेव्हा तुम्ही हे सत्य स्वीकारता, तेव्हा गमावण्याची भीती कायमची निघून जाते. तुमच्याकडे आज जे काही आहे ते कायमचे नाहीये हे समजले की माणूस पैशाचा आणि नात्यांचा अहंकार करणे सोडून देतो आणि वर्तमानात शांतपणे जगायला शिकतो. आपल्या आयुष्यात अनेक लोक असतात जे आपल्या तोंडावर खूप गोड बोलतात, आपली खोटी स्तुती करतात. आपण त्यांना आपले समजतो, पण खरा मित्र कसा असावा? रावणाचा भाऊ विभीषण जेव्हा रावणाला समजावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो युद्धकांडातील 16व्या सर्गात एका अत्यंत प्रसिद्ध श्लोकाचा उच्चार करतो.
सुलभः पुरुषः राजन् सततं प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्थ वक्ता श्रोता च दुर्लभः. विभीषण म्हणतो, हे राजा, जगात जे तुमच्या तोंडावर नेहमी गोड बोलतात असे लोक खूप सहज आणि भरपूर मिळतात, पण जे ऐकायला कडू वाटेल पण तुमच्या भल्यासाठी असेल असं स्पष्ट बोलणारा वक्ता आणि ते शांतपणे ऐकून घेणारा श्रोता, हे दोन्ही या जगात अत्यंत दुर्लभ आहेत. मंडळी, आजच तुमच्या आयुष्यातील अशी माणसं ओळखा जे तुमच्या चुका तुमच्या तोंडावर सांगण्याची हिंमत ठेवतात. ते तुमचे खरे हितचिंतक आहेत. जे फक्त हो ला हो मिळवतात ते तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाहीत. आणि आता या व्हिडिओचा सर्वात मोठा आणि हृदयाला भिडणारा श्लोक. रावण मारला गेला आहे. हनुमान सीतामाईंना अशोक वाटिकेत भेटायला जातात आणि विचारतात, माते, ज्या राक्षसींनी तुला इतके महिने त्रास दिला, आज्ञा दे, मी त्यांना एका क्षणात मारून टाकतो. त्यावर सीतामाई जे उत्तर देतात ते मानवी इतिहासातील क्षमेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. त्या युद्धकांडातील 113व्या सर्गात म्हणतात, पापानां वा शुभानां वा वधार्हानां प्लवंगम कार्यं करुणमार्येन न कश्चिन्न अपराध्यति. सीतामाई अत्यंत प्रेमाने इथे म्हणतात, हे हनुमंता, ते पापी असोत वा शुभ असोत, ते मारण्या योग्य का असेनात, पण एका आर्य म्हणजे सज्जन माणसाने त्यांच्यावर करुणा, दयाच दाखवली पाहिजे. कारण या जगात असा कोण आहे रे ज्याच्याकडून कधीच कोणती चूक घडली नाही. मंडळी, विचार करा, ज्यांनी तिला इतका त्रास दिला त्यांनाही सीतामाई क्षमा करतात, आणि आपण छोट्या छोट्या चुकांवरून स्वतःच्या माणसांना, भाऊ बहिणींना आयुष्यभर माफ करत नाही. मनात राग आणि द्वेष धरून ठेवतो. मंडळी, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला आतून माफ करत नाही तोपर्यंत तुमचे स्वतःचे मन कधीच मुक्त आणि शांत होऊ शकत नाही. कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण तरीही यश मिळत नाही. आपण आतून पार तुटून जातो आणि वाटतं की आता सगळं सोडून द्यावं. असाच एक प्रसंग रामायणात हनुमंतावर आला होता. संपूर्ण लंका पालथी घालूनही जेव्हा सीतामाई सापडल्या नाहीत तेव्हा हनुमंतासारखा महाबलाढ्य वीरालाही नैराश्य आले. त्यांना वाटले की आता स्वतःचे प्राण संपवावेत, पण त्याच क्षणी ते स्वतःला समजावतात आणि सुंदरकांडातील 12व्या सर्गात एक असा विचार करतात जो आजच्या पिढीसाठी यशाचा सर्वात मोठा मंत्र आहे. अनिर्वेदः श्रियो मूलम अनिर्वेदः परम सुखम अनिर्वेदो हि सततम सर्वार्थेषु प्रवर्तकः. मंडळी, अनिर्वेद म्हणजे काय? तर अनिर्वेद म्हणजे कधीही निराश न होणे. हनुमंत स्वतःला बजावून सांगतात, अरे, कधीही खचून न जाणे हाच यशाचा आणि खऱ्या संपत्तीचा श्रेयो पाया आहे. जो माणूस शेवटच्या श्वासापर्यंत आशा सोडत नाही तोच आयुष्यात सर्व काही जिंकू शकतो. जो संपला तो काय जिंकणार? मंडळी, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता माझ्याने हे काही होणार नाही, तेव्हा हा श्लोक नक्की आठवा. तुमची आजची हार हा तुमचा शेवट नाहीये, ती केवळ एका नवीन आणि भव्य सुरुवातीची प्रस्तावना आहे. आयुष्यात आपण अनेक मोठी युद्ध जिंकतो, पण बऱ्याचदा एका क्षणाच्या रागात स्वतःचं सर्वस्व पणाला लावतो. जेव्हा हनुमंताने लंका जाळली तेव्हा अचानक त्यांच्या आतल्या विवेकाला जाग आली. त्यावेळी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवताना हनुमंत सुंदरकांडातील 55व्या सर्गात स्वतःलाच एका अत्यंत शक्तिशाली नियम सांगतात. क्रुद्धः पापम न कुर्यात् कः क्रुद्धो अन्यात् गुरुनपि क्रुद्धः पुरुषया वाचा नरः साधू नदी क्षिपेत. मंडळी, या श्लोकातून महर्षी वाल्मिकी आपल्याला एक अफाट सत्य सांगत आहेत. हनुमंत म्हणतात, ज्या माणसाने स्वतःच्या रागावर विजय मिळवला आहे तोच या जगात खरा महापराक्रमी आहे. कारण जेव्हा माणूस रागाच्या अधीन होतो तेव्हा तो त्याची सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच आपली विवेक बुद्धी हरवून बसतो. तो स्वतःवरील गुरुजनांचे सुंदर संस्कार विसरतो आणि केवळ आपल्या कठोर शब्दांनी पुरुषया वाचा आपल्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान आणि सज्जन माणसांना कायमचे गमावून बसतो. बघा, केवढा मोठा धडा यात दडलाय. तुमची खरी ताकद तुमच्या रागात नाही तर तुमच्या संयमात आहे. रागाच्या एका क्षणी पाळलेले मौन तुमची वर्षानुवर्षांची मेहनत, तुमची सर्वात सुंदर नाती आणि तुमचे यश सुरक्षित ठेवते. जो स्वतःच्या संतापाला योग्य दिशा देऊ शकतो तो संपूर्ण जगावर राज्य करू शकतो. लक्षात ठेवा, उसळणाऱ्या लाटांपेक्षा खोल आणि शांत समुद्रात जास्त ताकद असते. शांतता हेच तुमचे सर्वात मोठे ब्रह्मास्त्र आहे. मंडळी, जेव्हा आपण आयुष्यात अचानक आलेल्या अपयशाला सामोरे जातो तेव्हा आपण अनेकदा नशिबाला दोष देतो. माझ्या नशिबातच सुख नाही, वेळच खराब आहे असं म्हणून आपण प्रयत्नांना पूर्ण विराम देतो.
जेव्हा प्रभू श्रीरामांना अचानक वनवास मिळाला तेव्हा श्रीराम त्याला नियतीचा खेळ मानून शांत राहिले. पण त्या क्षणी लक्ष्मणाने केवळ संताप व्यक्त केला नाही, तर त्याने अयोध्याकांडातील 23व्या सर्गात कर्म आणि नशीब यातील एक अत्यंत भव्य आणि डोळे उघडणारे सत्य जगासमोर मांडले. लक्ष्मण मानवी प्रयत्नांचा, पुरुषार्थाचा गौरव करताना म्हणतात, दैवम पुरुषकारेण यः समर्थः प्रबाधितुम न दैवेन विपन्नार्थ पुरुषः सोव सिदती. लक्ष्मण अत्यंत तेजस्वीतेने इथे सांगतात, हे राम, जो पुरुष स्वतःच्या अफाट कर्तृत्वाने आणि प्रयत्नांनी पुरुषकारेण कठीण नशिबाची ही दैवम म्हणजे दिशा बदलण्याची ताकद ठेवतो, तोच या जगात खरा महापराक्रमी आहे. ज्या माणसाचा स्वतःच्या कर्मावर आणि मनगटावर अढळ विश्वास असतो, तो नशिबाने दिलेल्या कोणत्याही धक्क्याने कधीच खचून जात नाही. सोवसिदती. बघा केवढा मोठा विचार महर्षी वाल्मिकींनी इथे मांडलाय. नशीब आपल्याला केवळ परिस्थिती देऊ शकतं, पण त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे आपलं कर्म ठरवतं. तुमच्या हातावरील रेषा तुमचं भविष्य ठरवत नाहीत, तर त्या हातांनी केलेला पुरुषार्थ तुमचं भविष्य घडवतो. संकटेही तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुमच्यातली ती अथांग ऊर्जा बाहेर काढण्यासाठी येत असतात. त्यामुळे नशिबाची वाट न पाहता स्वतःच्या कर्मावर एवढी प्रचंड निष्ठा ठेवा की साक्षात नियतीलाही तुमच्यासाठी यशाचे नवीन मार्ग उघडावे लागतील. स्वतःच्या हातांनी स्वतःच्या नशिबाचे शिल्पकार बना. आणि आता या मालिकेचा सर्वात अथांग आणि जीवनावर प्रेम करायला लावणारा श्लोक. मंडळी, सीतामाई अशोक वाटिकेत एका अत्यंत प्रदीर्घ प्रतीक्षेत होत्या. त्यांच्याकडे भौतिक सुखाचे साधने नसतील, पण त्यांच्या अंतःकरणात प्रभू श्रीरामांवरची अढळ श्रद्धा आणि प्रचंड संयम जिवंत होता. आणि ज्या क्षणी त्यांनी झाडावर हनुमंताला आणि श्रीरामांच्या अस्तित्वाची ती तेजस्वी खून अंगठी पाहिली, तेव्हा त्यांच्या त्या अथांग विश्वासाचे एका परमानंदात रूपांतर झाले. त्या परमोच्च क्षणी मानवी जीवनाचे सर्वात गोड आणि सकारात्मक सत्य सांगणारा हा श्लोक सुंदरकांडातील 34व्या सर्गात त्यांच्या मुखातून बाहेर पडतो. कल्याणी बत गाथेयम लौकिकी प्रतिभाती मे एती जीवन मतानंदो नरम वर्ष शतादपि. तर सीतामाई अत्यंत प्रफुल्लित होऊन आणि ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करत म्हणतात, जगात लोक अगदी खरं म्हणतात. जर माणसाने स्वतःच्या आतली आशा, होप आणि जीवन जगण्याची प्रबळ इच्छा जिवंत ठेवली, तर 100 वर्षानंतर वर्ष शतादपि, 100 वर्षानंतर का होईना, पण त्याच्या आयुष्यात आनंदाचा आणि यशाचा, परम सुखाचा तो कल्याणकारी क्षण नक्कीच चालून येतो. आणि बघा महर्षी वाल्मिकींनी किती सुंदर विचार दिला आहे. हा श्लोक म्हणजे मानवी जीवनाचा सर्वात मोठा उत्सव आहे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की आपला संयम आणि प्रतीक्षा कधीच वाया जात नाही. आयुष्यात जेव्हा आव्हाने येतात तेव्हा ती केवळ आपल्याला अधिक प्रगल्भ आणि मजबूत करण्यासाठी येतात. आणि म्हणूनच तुमच्या आतला तो आशेचा आणि विश्वासाचा दिवा नेहमी तेवत ठेवा. स्वतःच्या जीवनावर आणि ईश्वराच्या वेळेवर एवढा अढळ विश्वास ठेवा की येणारा काळ तुमच्यासाठी केवळ आणि केवळ सुखच घेऊन येईल. फक्त टिकून राहा, आनंदाने चालत राहा. उद्याची एक अत्यंत तेजस्वी आणि सोनेरी पहाट तुमची वाट पाहत आहे. मंडळी, रामायणातील हे 8 श्लोक म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या आयुष्यात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाची ती अचूक उत्तरे आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही निराश व्हाल तेव्हा लक्ष्मणाचा उत्साह आठवा. जेव्हा तुम्हाला काही गमावण्याची भीती वाटेल तेव्हा रामाचा स्थितप्रज्ञ विचार आठवा. गोड बोलणाऱ्या लोकांपासून विभीषणासारखे सावध राहा आणि स्वतःच्या माणसांच्या चुकांवर सीतामाईंसारखी क्षमा करायला शिका. रामायणातील या अथांग ज्ञानाचा आणि लाईफ मॅनेजमेंटचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? या 8 श्लोकांपैकी कोणता श्लोक तुम्हाला जास्त आवडला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अत्यंत श्रद्धेने जय श्रीराम लिहायला विसरू नका. आणि आपल्या या महान संस्कृतीचा हा अनमोल ठेवा तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर आणि तरुण मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा.